जळगाव जिल्ह्यातला प्रति पंढरपूर समजला जाणारा जळगाव शहरातला पिंपळा येथील पांडुरंगाचा रथोत्सव आज पार पडतो आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर हा रथ जो आहे आता मार्गस्थ झालेला आहे आणि मोठा जल्लोष जो आहे भाविकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी तरुणांवर जे आहे पाण्याचा जो आहे या ठिकाणी वर्षाव केला जातो आहे आणि त्या पाण्यामध्ये न्हाऊन या ठिकाणी भाविक पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर हा रथ जो आहे या रथाची जी आहे मोठी सजावट जी आहे आज या ठिकाणी फुलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आमदार असतील इतर वेगवेगळे मान्यवर असतील या मान्यवरांच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी आरती केल्यानंतर या रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे। तब्बल 151 वर्षाची या रथाला परंपरा आहे आणि या रथोत्सवासाठी जे या ठिकाणचे नागरिक असतील भाविक असतील जे बाहेर गावी राहतात किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशांमध्ये काम करण्यासाठी जात असतात ते आजच्या दिवशी या ठिकाणी येत असतात। जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत दर्शनासाठी ते भाविक या ठिकाणी जे आहे या पांडुरंगाच्या रथोत्सवामध्ये सहभागी होतात सामील होत असतात। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की जे रथ ओढत आहे ते भाविक तरुणांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या तरुणांवर जे आहे या ठिकाणी जे आहे पाण्याचा जो आहे वर्षाव केला जातो आहे, पाण्याच्या वर्षावातून स्वागत केले जात आहे आणि अशा पद्धतीने हा रथोत्सव या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। या रथोत्सवामध्ये वेगवेगळे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहे। तसेच शाळकरी विद्यार्थी जे आहेत लेझिम खेळताना या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे जे आहेत सोंग देखील या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत। अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून छतांवर असेल गॅलरीतून आपल्या या ठिकाणी भाविक जे आहेत उभे राहून आपल्या पांडुरंगाचे दर्शन या ठिकाणी पाहायला मिळत घेत आहेत। अशा पद्धतीने पांडुरंगाचा विठ्ठल नामाचा जयघोष करत या ठिकाणी हा रथोत्सव पार पडत असून मोठ्या भक्तिमय पूर्ण वातावरणामध्ये हा रथोत्सव या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।